बॅक टू माय चॅनल. तर कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल. मीही मस्त मजेत आहे. तर चला तर मग आजचा व्हिडिओचा विषय सांगते तुम्हाला. थोड्या दिवसापूर्वी मी तुम्हाला जे फ्लिपकार्टवरून वेगवेगळ्या प्रकारचे जे मी फेस पॅक घेतलेले आहेत ना, ते शेअर केले ते कितीला काय ते घेतले. आता मी याचे ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. आता ह्या पुढून जे व्हिडिओ येईल पुढं, आता जो कंटिन्यू व्हिडिओ होईल तो मी प्रत्येक 3 दिवसाच्या गॅपनं फेस पॅक वापरलेला आहे. एकाच दिवशी नाही केलेला आहे, कारण मला बघायचं होतं की त्याचा खरंच छान रिव्ह्यू आहे का ते तुम्हाला कळेल. म्हणजे आता 4 प्रकारचे, आज एक लावला तर तिथून पुढं 3 दिवसाच्या गॅपनं चौथ्या दिवशी मी लावलेला आहे. परत तिथून 3 दिवसाच्या गॅपनं चौथ्या दिवशी, असं करून 4चे मी रिव्ह्यू देत आहे. तर इथून पुढं ड्रेसही तुम्हाला चेंज झालेले दिसतील व्हिडिओमध्ये, आणि तुम्ही तसंच करा. जो सूट होतो तो त्याच्यातला वापरा. पण माझ्या स्किनला तर 4ही, म्हणजे आता हा व्हिडिओ आधीचा आहे भरपूर, आणि माझ्या स्किनला 4ही पॅक सूट झालेले आहेत, कारण ते टोटली आयुर्वेदिक आहे. तर चला तर मग जास्त वेळ न करता पहिला फेस पॅक दाखवते तुम्हाला. तर आता फर्स्ट जे आहे ते नीमचं आहे, म्हणजे कडुलिंबाचे जे आपले पानं असतात ना, त्याचं फेस पॅक होतं हे. पण एवढं स्ट्रॉंग होतं ते, उघडल्या एकदम असं पावडर चा वास, एकदा कडू येत होता. आणि हे एवढं सुद्धा खूप जास्त झालं, तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी घ्या. माझं नंतर भरपूर सारं उरलं होतं. तर छान असं आता मी घेतलेलं आहे. आणि मी तर साधं पाणी टाकते, तुम्ही पाहिजे तर रोज वॉटर किंवा ह्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून सुद्धा यूज करू शकतात. आणि आता बघूया, ट्राय करूया. तर दिसायला तर एकदम असं मस्त दिसत होतं. आणि आता सगळ्या फेसला लावून घेतलेला आहे मी. फेस आधी वॉश केलं स्वच्छ, आणि मे बी म्हणजे मी हे सगळं संध्याकाळच्या वेळेलाच, म्हणजे झोपण्याच्या अर्धा एक तास आधी हे सगळं ट्राय केलं होतं बरं का. सगळे फेस पॅक 10 मिनटानंतर ना मी हे पुसून घेतलं. एक असं डायरेक्ट जाऊन वॉश केलं नाही, असं एक छान ओलं कॉटन केलं आणि त्याच्याने पुसून घेतलं. तर ह्याचा रिझल्ट ह्या पॅकचा छान होता. माझी फेसवरची जी स्किन होती ना, ती अशी क्लीन झाल्यासारखी दिसत होती आणि टवटवीत दिसत होती. इन्स्टंट ग्लो जो म्हणता येईल ना, तो दिसत होता. पण लक्षात ठेवा, कोणतंच गोष्ट आपल्याला लगेच गोरी किंवा गोरीच करते असं नाही आहे. त्यानंतर होतं हे केसर आणि हळदी. तर जेव्हा मी उघडलं ना ह्याला, तर हे मला ना पूर्ण हळद जशी दिसते ना, पिवळी आपली, तसंच दिसलं. पण ह्याच्यामधून असं काय म्हणताय, थोडा ना केसरचा सुगंध येत होता थोडा, आणि कस्तुरी हळद होती ही, आणि त्याच्यामध्ये केसर होतं. तर पॅकिंग मात्र खूप छान होती. आणि मी ह्यावेळेस थोडंच घेतलं, कारण गेल्या वेळेस मला भरपूर सारं उरलं होतं. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही दूध किंवा रोज वॉटर पण घालू शकता, किंवा थोडंसं कोमट पाणीही सुद्धा घालू शकता. तर मी इथं साधंच पाणी वापरलेलं आहे, रोज वॉटर वगैरे वापरलं नाही. तर ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं, आणि दिसायला एकदम छान हळदीसारखं दिसत होतं. पण जो हळदीचा कलर असतो ना, नंतर ना आपण हळदीचं एखादं पॅक लावलं ते असं स्किनवर राहतं, तसं मात्र ज्यावेळेस मी अप्लाय केल्याच्या नंतर ना वॉश केलं, तसं ते राहिलं नव्हतं. आणि कस्तुरी हळद होती, आणि मस्त केसरचा छान असा सुगंध याच्यातून येत होता. आणि अशी थिक लेअर लावली नाही मी, अशी साधी, म्हणजे जास्त थिक नाही, अशी प्लेन लेअर लावली. आणि मला असं वाटत होतं की छान आहे, वन ऑफ द बेस्ट आहे. हळदीऐवजी आपण हे पॅक लावलं तर कुठं लग्नाला वगैरे जायचं असेल तर, कारण ह्याचा नंतर ना ग्लो पण माझ्या चेहऱ्यावरती तसंच आलतं. आणि मला हसू आलं, कारण त्या ह्याचा भिंतीचा कलर आणि माझ्या चेहऱ्याचा सारखाच झाला होता. आणि नंतर ना 10 मिनटं मी ठेवलं तसंच, आणि असं छान असं वाळू दिलेलं आहे. इथं लक्षात ठेव, अशी गोष्ट आहे की मी प्रत्येक फेस पॅक अप्लाय केल्याच्या नंतर ना, मी जेव्हा वॉश करते ना, तिकडे मी टोनर नंतर ना किंवा लोशन किंवा मॉइश्चरायझर असा उपयोग केलेला आहे. ते लास्टला तुम्हाला दिसणारच आहे. आणि ग्लो म्हणताल तर एकदम छान असा ग्लो आला होता ह्याचा, एकदम इन्स्टंट ग्लो आलता. आणि मस्त आहे. काय असं लग्न समारंभ असेल किंवा कोणाची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, तर हळद किंवा तुम्ही असं छान असं केसरचा उपयोग करू शकता. 100% छान आहे. तर ह्या 2 फेस पॅकचा तर चांगलाच, म्हणजे मला तर चांगलेच वाटले. तुम्ही मस्त बाय करू शकता, हे व्यवस्थित आहेत. कसलाही साईड इफेक्ट्स नंतर माझ्या चेहऱ्यावरती झाला नव्हता. आणि क्वालिटी वगैरे एकदम A1 आहे, छान आहे.
त्यानंतर ना आली हा जो काय म्हणते ऑरेंजचा जो होता ना, हा मला एवढा काय आवडला नव्हता आणि हा पाहताच मला ना असं वाटत लागलं की अरे काय यार, फसवलं काय आपल्याला, काय हा भुस्साच दिलेला आहे आणि वास पण त्याचा मला थोडासा वेगळाच येत होता आणि एकदम असं जाडसर म्हणता येईल ना तसं होतं हे. तर हा एवढा खास काय मला आवडला नाही आणि मला थोडीशी भीती पण वाटत होती अप्लाय करायला, पण मला तुम्हाला सगळ्यांना ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचाच होता. मग रिस्क घेतली मी, थोडंसंच घेतलं, जास्त नाही घेतलं आणि एकदम काय म्हणतात एकदम असं खडबड होतं ते, असं माऊ वगैरे नव्हतं. तर पाणी टाकलं तर ते एकदम काय म्हणता येईल पीठ जसं असतं ना आपलं तसंच झालं होतं. पण मला भीती वाटत होती की काय साईड इफेक्ट्स होईल का, पण एवढी क्वालिटी काही चांगली नव्हती आणि प्लस ते ऑरेंजचं होते तर ह्याच्यातून थोडीसुद्धा ऑरेंजच्या पीलची जे ऑरेंजचं वरचं शेल असतं त्याचं थोडंसुद्धा स्मेल ह्याच्यामध्ये येत नव्हता. मी तसंच अप्लाय केलं मग फेसवरती की म्हणलं चला पाहूया काय रिझल्ट आहे आणि पाहू शकता तुम्ही एकदम खडबड आहे, असं वाटत होतं की काहीतरी वेगळंच लावलेलं आहे आणि मला नाही आवडलं एवढं आणि त्याचा काय एवढा ग्लो पण आला नव्हता, काय नाही, जसं आधी स्किन वाटत होती तशी स्किन वाटत होती आणि एवढं काही छान नाही आहे ते. तर मी हेच म्हणेल की हा ऑरेंजचा तुम्ही बाय करू नका आणि रिझल्ट पण एवढा चांगला नव्हता, खडबड लागत होतं सगळं आणि काहीतरी लावल्यासारखं वाटत नव्हतं. तर हा ह्याचा होता ऑनेस्ट रिव्ह्यू. त्यानंतर ना आलं बीटचं. तर बीटचं मी खूप एक्सायटेड होती हे ट्राय करायला, कारण खूप साऱ्या रील्स आणि खूप सारं काय काय पाहिलं होतं बीटापासून हे ते. तर मग मी ओपन केलं तर छान होतं, हे असं लालसर छान होतं. पण ह्याच्यामध्ये पण काय होतं माहिती का, अशा ना आतमध्ये गाठी होत्या. मे बी ते बिठाचं पावडर असल्याबद्दल तसं काय असं झालं असेल असं वाटतं मला. तर मग ते पण ट्राय केलं मी, थोडंसंच घेतलं मी, अशी अख्खी ती गाठच हलती, असं पावडर नव्हतंच पूर्ण ह्याच्यामध्ये आणि मिक्स केलं. थोडीशी भीती वाटत होती पण ठीक आहे. पण ज्यावेळेस मी लावलं ना तर एक नंबर वाटलं मला लावल्यावर आणि पण ट्रस्ट मी नंतर ना ग्लो पण त्याचा एवढा छान आला ना, असं नंतर ना माझे जे चिक्स बोन आहेत ना ते असे पिंकिश झालते. पण हे जरा लावतानाच जरा फनी वाटत होतं, पण अप्लाय केलं मी आणि छान आहे. तुम्ही जर हे बाय जर करायचं नसाल तर हे करू नका, पण जे आपले बीट असतात ना ते सुद्धा मिक्सरला जर वाटले आणि आपल्या बेसन पिठामध्ये घालून जरी लावले ना तर असाच परिणाम होतो. हे इन्स्टंट आहे आणि जे आपण मार्केटमधून बीट आणतं ते फ्रेश असतं, तर ह्याच्यापेक्षा त्याचा ग्लो 100% असणार आहे. आणि आता रिझल्ट बघा, तर खूप छान ग्लो आलता ऑनेस्टली. बीटचं जे फेस पॅक आहे इतर सगळ्या फेस पॅकपेक्षा बीटच्या फेस पॅकचं छान अतिशय छान ग्लो आलता आणि हा आहे फायनल रिझल्ट बघू शकता. आणि जर तुम्हाला बाय करायचं असेल तर करा, पण आधी पॅच टेस्ट करत जा आणि मग सगळे फेस पॅक वापरत जा आणि फेस पॅक झाल्याच्या नंतर ना मॉइश्चरायझर. आता इकडे मी पाऊंड्सचं जे लाईट वेटचं मॉइश्चरायझर आहे ना ते एनी टाईम यूज करते. तर भरपूर सारं मॉइश्चरायझर लावलेलं आहे मी, बघू शकता. आणि त्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेलाच हे केलेलं आहे, म्हणजे ते छान सगळे आपल्या चेहऱ्यामध्ये छान असं मुरतील. तर चारही फेस पॅकचा मी तुमच्याबरोबर ऑनेस्ट रिव्ह्यू शेअर केलेला आहे. 3 दिवसाच्या गॅपनं मी यूज केलेला आहे. सगळ्यात आधी तुम्ही पॅच टेस्ट करा कानाच्या मागे किंवा हातावरती. तुम्हाला जर इचिंग किंवा असं झणझण आल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही स्किनवर यूज करू नका. मी पॅच टेस्ट करूनच मगच यूज केलेला आहे. तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरत नका जाऊ. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.